नमस्कार, मी हेमंत कोंडिलकर. गेली 6 वर्ष सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि जैविक शेतीचे विविध प्रयोग करत होतो आणि ते यशस्वी झाल्यानंतर ते प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून आपण हे प्रयोग केले. आज आपण लाईव्ह स्वरूपात तुम्हाला वेस्ट डिकम्पोजरपासून जीवामृत कसं बनवायचं ते सांगतोय. तुम्ही पाहू शकता, हे वेस्ट डिकम्पोजर आहे. हे वेस्ट डिकम्पोजर हे माननीय कृष्णचंद्र सरांनी, गाझियाबादचे जे ICRचे हेड होते, त्यांनी हे डेव्हलप केलेलं होतं. या हे वेस्ट डिकम्पोजर हे देशी गाईचं जे शेण आणि गोमूत्रातल्या बॅक्टेरियापासून बनवलेलं आहे आणि हे मदर कल्चर स्वरूपात आहे. आता हे बनवण्याची पद्धत अशी की आपल्याला जे मदर कल्चर भेटतं ते मदर कल्चरमध्ये आपण 100 लिटर पाणी घेतलं, त्यामध्ये 1 किलो गूळ टाकला आणि ते कल्चर टाकलं, 3 दिवसात तयार होतं. आता आपण पाहू शकता, माझ्याकडे हे 200 लिटर बनवलं होतं. हा 200 लिटरचं बॅरल आहे, पण आपण त्यातलं हे कल्चर बाजूला काढून ठेवलं आहे. आता हे यामध्ये फक्त आपण हे कल्चर घेतलं आहे. तर आपण जीवामृत बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी गाईच्या शेणापासून बनवतं वगैरे, पण आपण यामध्ये गाईचं शेण वगैरे न घेता आपण यामध्ये गॉट मॅन्युअर घेणार आहोत. ज्या रानामध्ये चालणाऱ्या बकरीच्या लेंड्या आहेत त्याच्या इथे 5 किलो हे बकरीच्या लेंड्या टाकतो आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जीवामृत बनवताना आपण बेसन टाकतो, पण बेसनाचा जो उग्र वास येतो त्याला पर्याय म्हणून आपण यामध्ये कडधान्याचे पीक टाकतोय. तर यामध्ये आपण मुगाची डाळ टाकतोय. आणि यामध्ये इलेमेंट्स नायट्रोजन वगैरे येण्यासाठी यामध्ये आपण जे लाकडी घालण्याचे तेल वगैरे बनतं, सडकडी पेंट, याच्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची पेंट टाकतोय 1 किलो. आणि हे सर्व मिश्रण आपण लाकडी काठीच्या साहाय्याने 5 मिनिटं हलवायचे.